जनगणना करिता प्रगणकाद्वारे विचारले जाणार हे 34 प्रश्न. जाणून घ्या सविस्तर प्रश्नांची यादी. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर जनगणना 2027 ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि याकरिता प्रगणकाद्वारे आपल्या घरी येऊन आपल्याला काही प्रश्नांद्वारे आपली माहिती ही घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने जनगणनाकरिता प्रगणकाद्वारे तुम्हाला एकूण 34 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते प्रश्न कोणते असणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कशी तयार ठेवायची आहेत हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की जनगणना 2027 करिता प्रगणकाद्वारे विचारले जाणारे 34 प्रश्न कोणते असणार आहेत. तर जनगणना 2027 करिता 34 महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जाणार आहेत. यामुळे नागरिकांनी या प्रश्नांची सोयीस्कर योग्य उत्तरे शोधून ठेवणे आवश्यक असणार आहे. कारण या माहितीचा उपयोग भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या शासकीय सोयी आणि सवलतींवर होण्याची शक्यता असते. सदर प्रश्नांची सविस्तर यादी आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात. यामधील पहिले जे 3 प्रश्न असणार आहेत हे प्रगणकाद्वारे भरले जाणार आहेत. त्यापुढील जे प्रश्न आहेत त्यांची प्रश्नावली ही पुढील प्रमाणे आहे. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला विचारला जाईल की आपली जमीन किंवा घर याकरिता मुख्यतः कोणतं साहित्य वापरण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 असेल, आपण ज्या घराच्या भिंती बनवलेल्या आहेत त्या भिंतींकरिता आपण कोणतं साहित्य वापरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्या घराचं छप्पर बनविण्याकरिता आपण वापरलेलं साहित्य कोणतं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला घराचा वापर कशासाठी केला जात आहे त्याची एक खात्री करण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 असेल, तुमच्या घराची जी गणना आहे त्यानुसार तुमच्या घराची स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 असेल, तुमच्या कुटुंबाचा क्रमांक, तुमच्या कुटुंबाला कोणता क्रमांक ग्रामपंचायतकडून देण्यात आलेला आहे ते तुम्हाला प्रश्न क्रमांक 9 मध्ये विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 असणार आहे, तुमच्या घरामध्ये असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या किती. त्यानंतर प्रश्न क्रमांक असणार आहे 11, तुमच्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव काय आहे, त्यांचं लिंग काय आहे, त्यानंतर त्यांचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 असणार आहे, सध्या या घराची, तुम्ही राहत असलेल्या घराची मालकी कुणाकडे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, निवासयोग्य खोल्यांची संख्या, म्हणजे तुमचं जे घर बांधलेलं आहे त्यामधील किती खोल्या ह्या राहण्यासाठी उपयोगात येत आहेत किंवा उपयोगात येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 असणार आहे, तुमच्या घरी असणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे असे जोडपे किती आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 असणार आहे, तुमच्या इथं पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय, म्हणजे विहीर आहे, बोरवेल आहे की शासकीय नळ आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, प्रश्न क्रमांक 18 असणार आहे की तुम्हाला जे पाणी मिळत आहे ते उपलब्ध पूर्णपणे होते का किंवा उपलब्धता असते का. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 असणार आहे की तुमच्या घरी जो प्रकाश येतोय त्या प्रकाशाचा मुख्य स्रोत काय, म्हणजे तुमच्या घरी असणारं जे लाईट आहे ते लाईट कशामुळे येत आहे, कुठून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 असणार आहे, तुमच्या घरी असणारे शौचालय, ज्याला आपण संडास म्हणतो, त्याची उपलब्धता आहे का. त्यानंतर जर तो उपलब्ध असेल तर त्यावर प्रश्न क्रमांक 21 विचारला जाईल की तुमच्या इथं असलेला शौचालयाचा प्रकार कोणता, तो साधा आहे इंडियन की तो कमोड आहे. या पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, तुमच्या इथं जे सांडपाणी निघते त्याची व्यवस्था कशी केलेली आहे, ते कुठं वाहून जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या परिसरांमध्ये स्नानगृहांची उपलब्धता आहे का. प्रश्न क्रमांक 24 असणार आहे, तुमच्या इथं स्वयंपाकघर आहे का, आणि असेल तर त्याला LPG किंवा PNGची जोडणी करण्यात आलेली आहे का. प्रश्न क्रमांक 25 असणार आहे, स्वयंपाक करण्याकरिता वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे,
मग तुम्ही गॅस वापरत असाल किंवा लाकडांचा वापर करत असाल किंवा रॉकेलचा वापर करत असाल तर त्यानुसार तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल तुम्हाला प्रश्न क्रमांक 26, तुमच्या इथं ट्रान्झिस्टर किंवा रेडिओ आहे का? त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 असणार आहे, तुमच्या इथं दूरचित्रवाणी जिला आपण TV म्हणतो ती आहे का? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 असेल, तुमच्या इथं इंटरनेटची सेवा उपलब्ध आहे का? म्हणजे घरी इंटरनेट लावलेलं आहे का? प्रश्न क्रमांक 29 मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या इथं संगणक ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो किंवा लॅपटॉप आहे काय? प्रश्न क्रमांक 30 मध्ये बघा तुम्हाला विचारलं जाईल तुमच्या इथं दूरध्वनी ज्याला आपण टेलिफोन म्हणतो किंवा स्मार्टफोन किंवा मोबाईल उपलब्ध आहेत का आणि असतील तर ते किती? असाही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 मध्ये विचारलं जाईल तुमच्या इथं असलेल्या वाहनांची माहिती. मोटरसायकल, मोपेड किंवा स्कूटर आहेत का? असल्यास त्यांची संख्या. प्रश्न क्रमांक 32 मध्ये विचारलं जाईल तुम्हाला चारचाकी वाहनांची संख्या किंवा त्यांचा प्रकार. व्हॅन, कार, जीप यांच्यापैकी एखादं असेल तर ते तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 मध्ये तुम्हाला विचारलं जाईल कुटुंबात सेवन करण्यात येणारं मुख्य धान्य कोणतं आहे? म्हणजे तुमच्या इथं जेवणामध्ये कोणत्या मुख्य धान्यांचा वापर केला जातो ते तुम्हाला यामध्ये प्रश्न क्रमांक 33 मध्ये विचारलं जाईल. आणि शेवटी तुम्हाला विचारलं जाईल तुमच्या कुटुंब प्रमुखाचा मोबाईल क्रमांक किंवा जो कोणी माहिती देत असेल त्यांचा मोबाईल क्रमांक. अशा प्रकारे वरीलप्रमाणे 34 प्रश्न प्रगणकाद्वारे हे भरले जाणार आहेत आणि हे तुमच्या घरी प्रगणक आल्यानंतर ते तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने आपण तयारी करून ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमची संपूर्ण माहिती जनगणनाकरिता येणाऱ्या प्रगणकाला देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. 21 जूनला TET आहे जिला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो. तर या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लागणारे जे हमखास येणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. तिच्यावर जाऊन आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लागणारे महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.